लय चिकूल झालाय. गाडलंय कोणाला? नाही, गाडते कोण कशाला इथं? तुला कसं माहित? मला म्हणजे ते समजतं ना साहेब. समजू नये म्हणून गाडलं असेल तर. हो. या गावात गाडतात का कोणाला? गावात नाही. खून करून गाडला असेल तर. हो. जरी ते डेड बॉडी सापडली ना, जेलमध्ये टाकेन मी. मला मी काय केले साहेब? वरची माती नाहीये ही खालची माती आहे. म्हणजे मला शेतकऱ्याचा पोरगा आहेस ना तू, इतकी साधी गोष्ट कळत नाही. आपण जेव्हा खोदतो तेव्हा खालची माती वर येते आणि जेव्हा बुजवतो तेव्हा वरची माती खाली जाते. हो होय साहेब. मिक्स झाली आहे माती, मिक्स. बघू छत्री. गाठी घेऊन ये. हो. साहेब हे किती वर्षापासून पडीक आहे जमीन? एक 10-15 वर्ष झाले असतील साहेब. इथं तुझ्या पूर्वजांनी दडवून ठेवलेला खजिना असेल तर. एक 4-5 सोन्याचे हंडे असतील तर. अर्धे तुझे अर्धे माझे. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. काय झालं साहेब? तुम्ही ना आत्यासनी जरा प्रेमाने विचारा, गोड बोला. व्हायचं ना साखर ठेवा जिभेवर. काय तुमचा आवाज वाढला तर आत्यांचा आवाज डबल वाढल. ठीक आहे कळते तेवढं मला. वापरा ही अशी भाषा, म्हणजे होतोय सगळ्याचा वाटत्या बोल. आई काय झालं? काय ग, आज चहा नाही घेतलास का तू? घे, मी घेऊन आलो तुझ्यासाठी. का तुझ्या त्या 2 बायकांसुनांच्या काय हाताला लाकवा भरला होय म्हणून तू चहा घेऊन आलायस? तसं नाही ग, मग मला वाटलं आज मी तुझ्यासाठी चहा घेऊन जायचं. लय दिवस झाले आपण काही निवांत बोललो पण नाही. घे चहा घे. आहे तुझ्यासाठी नवा चष्मा घेऊ का? काय जरूर नाही. मग नवा पातळ. तुझे काय पैसे लय होत चालल्यात का? अगं नाही, आता खर्च तुझ्यावर करणार नाही तर कोणावर करणार मी? ते बी बरोबर आहे. अरे तुझ्यासारखीच माझा भाऊ आहे ना, माझ्या लग्नानंतर अशीच माया करायचा, लय गोड गोड बोलायचा माझ्याशी. होय? मामाचं तुझ्यावर लय प्रेम होतं का? प्रेम कुठलं मोड द्यायचं? अरे त्याला माझ्या सह्या पाहिजे होत्या कागदपत्रावर, कारण बापाच्या इस्टेटीतला हक्क सोडावा म्हणून. पण मी कसली देते सह्या? मग तो गोड बोलत होता, लाळ घोटत होता, पण मी काय सह्या नाही दिल्या. तसं तर तुला काय नको आहे ना? नाही नाही, असं कसं काय बोलते तू? अगं तू आहेस म्हणून या घराला अर्थ आहे. तर
कुरडी माया नोपाशी निस ग बाया. अरे मी काय तुला आज वळागती वय? तुझ्या मनात काय चाललंय तू कशासाठी मला लाडीगोडी लावतेस ते मी चांगलं ओळखून आहे तुला. मला माहितीये. आणि तू एकटा नाही येणार. त्या 2 राण्या बी आल्या असतील बघ. असतील इथंच कुठं तरी. आणि तुला काय मी येडी वाटली का रे? जगाला इकून खाईल. हा कळलं का? तू आलायस मोठा गोड बोलून मला बाटलीत उतरवायला. तुझा बाप आजा वरनं खाली जरी आला ना तरी मी जमिनीची कागदपत्र देणार नाही सांगून ठेवते. अगं आई असं काय करतेस? आपली जमीन सोडवणं महत्वाचं आहे. आपल्या बाप जातीची आपली जमीन आहे ती दुसऱ्याकडे गहाण आहे. कसं वाटतं ते? मला किती त्रास होतो काय सांगू मी तुला. मी काय म्हणतो माझा काय संसार झालाय आता पण गोपाळ आणि सुधाकरचा तरी विचार कर. त्यांचा मी करू नको. मी म्हणतो ऋतिकचं तर काय बघशील की नाही तू? ए मी नाही मोकळी कोणाचा विचार करत बसायला. ह्याच्या आधी बी माझ्याकडनं गोड बोलून कागदपत्र घेतली आणि त्या जामकराकडे जमीन खाण ठेवली. आता बाकीची बी कागदपत्र घ्याल आणि टाकाल जमीन फुकून. मी काय देणार नाही कागदपत्र. का वर घेऊन जाणार आहेस का तू जमीन? कोण घेऊन गेले तर तू घेऊन जाणार आहेस? काय करायचंय ना तुला ते कर. लागू दे घर फेकेला. हा तू किती बी बोंबल मी कानात बोळ घालून बसीन पण तुला कागदपत्र देणार नाही. कळलं का? जिथे पण नाही गोडवान मेल्यावर आडवा अशी गत आहे तुझी. हाय का कसली आहे म्हातारी? नाही तर काय मला नाही वाटत जिमिनीची कागदपत्र दिली म्हणून. मी नाहीच देणार. आम्ही ऐकते समज. काय चाललंय गोपाळराव? काम चालले काय चाललंय? संसार कसा चाललाय? रमला असशील ना संसारात? कसला रमतोय? घरच्यांनी लग्न लावून दिले म्हणून चाललंय सगळं. तुला तर चांगलंच माहिती आहे की. ती पोरगी कोण आहे रे? कोण पोरगी? ती मगाशी त्या पोराबरोबर आली होती ना. तिला बिझनेस करायचा होता. हा त्या आर्या मॅडम. अगं तुझी ओळख करून दिली की तुपाचा काहीतरी बिझनेस करायचा त्यांना. होय पण आता त्याची ओळख आहे ना तुमची? हा आठवडा झाला असेल. मग इतका कसा काय तिचा तुझ्यावर विश्वास? आणि लयच इम्प्रेस झाली रे ती तुझ्यावर. म्हणजे अगं तुला काय म्हणायचंय काय? तसं काय सुद्धा नाही बाबा. मी त्यांना फक्त मदत करतोय बाकी काय नाही. नक्की ओळखच आहे ना का दुसरं काय? अगं माधुरी काय बोलतेस तू? काय सुद्धा तू समजते त्याचा काय सुद्धा विषय नाही. तुला मी आत्ताच सांगते माझ्यापासून काहीच लपवायचं नाही. राणी